महागाव पुलावरील दुहेरी मृत्यू प्रकरण पूर्वनियोजित कटाचा धक्कादायक गौप्यस्फोट। महागाव पुलावरून पाण्यात होऊन झालेल्या 2 संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे। ही घटना केवळ अपघात नव्हती, तर हा पूर्वनियोजित कट होता, असे धक्कादायक सत्य समोर आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी रुपाली शंकर पटाडे हिला ताब्यात घेतले असून तिने दिलेल्या कबुली जबाबातून या गुन्ह्याचा मोठा गौप्यस्फोट झाला आहे। दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी पांगरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली होती। मात्र प्राथमिक चौकशीतच काही धक्कादायक बाबी समोर आल्या। तपासादरम्यान साक्षीदार गणेश मनमथ खरात याने दिलेल्या जबाबात या प्रकरणाचा रहस्यभेद झाला। गणेश खरातच्या माहितीनुसार मृत गणेश अनिल सपाटे याचे रुपाली शंकर पटाडे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते। मात्र तिचा पती शंकर उत्तम पठाडे हा या संबंधांना विरोध करीत होता। त्यामुळे रुपालीने गणेश सपाटेला आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रवृत्त केले। दिनांक फेब्रुवारी 17 रोजी संध्याकाळी गणेश सपाटे आणि गणेश खरात यांनी मद्यप्राशन केले। नंतर ते बावी गावाजवळील हॉटेल सम्राट येथे गेले, जिथे शंकरमामा नावाचा इसमही त्यांच्यासोबत सामील झाला। त्यानंतर ते महागाव पुलाजवळ पोहोचले। रात्रीच्या वेळेस त्यांनी गाडीत मोठ्या आवाजात गाणी वाजवत नृत्य केले। याचवेळी गणेश सपाटे आणि शंकरमामा पुलावर गप्पा मारत उभे असताना अचानक गणेश सपाटेने शंकरमामाला उचलून पाण्यात ढकलले। मात्र शंकरमामाने गणेश सपाटेचा गळा पकडल्यामुळे दोघेही पाण्यात कोसळले आणि मृत्युमुखी पडले। गणेश खरातने मित्र गणेश गवळीच्या मदतीने घटनास्थळावर शोध घेतला, पण दोघेही कुठेच सापडले नाहीत। तपासादरम्यान पोलिसांनी रुपाली शंकर पटाडे हिला ताब्यात घेतले। चौकशीत तिने कबुली दिली की तिच्या पतीला हटवण्यासाठी तिने गणेश सपाटेला कट रचण्यासाठी प्रवृत्त केले। मात्र नियोजन करत असताना गणेश सपाटे स्वतःच बुडून मरण पावला आणि हा कट उघडकीस आला। तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी स्पष्ट केले की हा दुहेरी मृत्यू हा नियोजनबद्ध कटाचा भाग होता। पांगरी पोलिसांनी रुपाली शंकर पटाडे हिच्यावर IPC कलम 302 खून, 120 कट रचणे आणि 201 पुरावे नष्ट करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून या प्रकरणातील अन्य संभाव्य संशयितांची चौकशी केली जात आहे। पोलिसांचा पुढील तपास या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे शोधण्यासाठी सुरू आहे। महागाव पुलावरील दुहेरी मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे। या प्रकरणाने संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडवली आहे। पोलीस तपास सुरू असून लवकरच या कटाचा पूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे।